गजर माऊलीचा, गजर माऊलीचा भोगतो न घडे संचिता वाचून करावे ती मनी समाधान म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनिकारू सावे न लगे बहुता अनिकारू सावे न लगे बहुता फुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे बार घातली यावरी तुका म्हणे बार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरत्यं ब्रह्मकुंडलिकाय दात्यन्मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वर करुणा करता एडा तुमचं मुलातलं पावन चालू जरा जरी ओम नम जय देव वेद प्रतिपद्य जय स्वास्वती आत्मरूपा देवा तुझ गणेश सकलोत्तमते प्रकाशो मने निवृत्तीदास हरि तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः एकरारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदगाम के श्याम इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन हमारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में हमारे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपी
सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ये निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए हरी विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम मतपित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताहातलं 27वं वर्ष आणि 27व्या वर्षातल्या 6व्या दिवसाची सेवा माझं पामाराच्या वाटेला यावी ही मी माझं परमभाग्य समजतो. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत आमचे दिनेश बाबा मोजाड नाशिक, अजून दुसरे मृदंगाचार्य मोहन शिंदे आहेत का? नाही बर. गायनाचार्य आमचे श्री चिंतामण बाबा सानप, धन्यकुमार महाराज मुरकुटे आळंदी गुरुजी वाव, और तीसरे गायनाचार्य आमचे शरद बाबा दिघे. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण ज्यांनी आजची कीर्तनाची सेवा घेतलेली मतलब संत भोजन घेतलेलं होतं ते बाळासाहेब रमनाथ बापकर. महाप्रसाद संध्याकाळी म्हणजे रोज संध्याकाळी महाप्रसाद असतो काय? अच्छा छान. श्री पोपट पुंजा सांगडे, श्री किसन पुंजा सांगडे, श्री गोपाळा पुंजा सांगडे, श्री दौलत पुंजा सांगडे. गायनाचार्य बरीच मंडळी आहे. मला वाटतं सगळे पाठशाळेतले विद्यार्थी आहेत का? हां, सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. मला कसं आहे ना, माझं पहिलं एक कीर्तन झालेलं आहे, आता दुसरं कीर्तन, त्या गोष्टीला 2 वर्ष झाले येतात, म्हणून मला नावं काय सांगता येणार नाही. पण मी ज्यांना ओळखतो ते म्हणजे आमचे संदीप दादा साहेब आणि आमचे दादांचं नाव माहीत नाही पण मी सरपंच म्हणूनच ओळखतो त्यांना पण. हां हां, 2-3 लोक अजून आमचे निखिल भैया, हां साऊंडचे मालक. नाव कोणाचं सुटत नाही ना. हां, नाहीतर उगाच अजून म्हणतील ते पण काही खऱ्याचं नाही रे. मला सांगायला आनंद वाटेल, पहिल्या वर्षी मी कीर्तनाला आलो त्याच्यापेक्षा या वर्षाचा उत्साह जरा वेगळा वाटायला मला. काय असतं माहिती का, तरुण भावांना सांगेल, भैया जर तुम्ही धर्माच्या कामी येत असाल, तुम्हाला कीर्तनाचं जर महत्त्व कळत असेल तर कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे. टाइमपासचं साधन नाही आहे. कीर्तन म्हणजे जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठीचा मार्ग आहे. आणि मी सांगेल
तरुण भावांना बघून एवढं समाधान वाटत होतं. मी आल्याच्या नंतर असं वाटत होतं की भैया सगळे तरुण भावांनी एवढी भारी नियोजन करून ठेवलेलं आहे. हां, एंट्री करत असताना इतकं भारी नियोजन करून ठेवलं, पण माझा बॅड लक असेल, पॉवर नव्हता, लाईट नव्हती. हां, आणि काय नाही, जमतंय. पण तुमचे भाव मला कळले, तुमचे भाव काय आहेत. पण सगळ्या तरुण भावांनी ज्यांनी नियोजन केलेलं आहे, प्रत्येक कीर्तनकार तुमची स्तुती करून गेले असतील, पण मी अजिबात तुमची स्तुती करणार नाही. सॉरी, माफ करा, कारण मला तुमची स्तुती करायला अजिबात आवडणार नाही. त्याचं कारण असं आहे, तुमची स्तुती करायच्या आधी मला स्तुती करायला आवडेल तुमच्या मायबापांची की त्यांनी असे लेकरं जन्माला घातले. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का. मायबापांची खूप पवित्र असली की पोरं चांगले जन्माला येतात आणि मनात विचार परमार्थाचे असतात. हो, आईबापांची खूप पवित्र तर चांगले लेकरं जन्माला येतात, बरोबर आहे की नाही. हो, आणि कदाचित मी तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देतो की बाई असे हिरे जन्माला घातले. आणि कीर्तनात आलात ना तर त्याच्यासाठी मला पुरावा द्यायला आवडेल. कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही, फक्त शोक म्हणून करायचं काय काम नाही आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती. आणि माझे तरुण भाऊ टिकवत आहेत, तर भैया धन्यवाद तुम्हाला, खूप खूप धन्यवाद. मागच्या वर्षापेक्षा गर्दी कमी आहे का जास्त आहे? म्हणजे काहीतरी फरक पडतोय बा. 27वं वर्ष आहे म्हणल्यावर फरक पडणारच आहे. चांगलं आहे. आमचे यूट्यूब चॅनलचे 2 मालक आहेत. दादा कुठला येता? गजर माऊलीचा. अच्छा, पहिले दिवसापासून आहे ते तुम्ही? अच्छा, चांगलं चांगलं टाकायचं बरं. काय ना, थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर एखादी माऊली ना पहाटे उठते बाबा, पहाटे उठते आणि पहाटेपासून स्वयंपाकाला लागते. ती 3 तास कशी मेहनत घेते तिचं तिला माहिती. आणि आई तर खाणारं लगेच सांगतो आज कान भाजीत मीठ जास्त झालं, कमरेत लाग घालू काय. मेहनत घेणाऱ्याला माहिती असतं, बसून किडे पाडणाऱ्याला काय कळतंय. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी आमचे निफाडचे पंकज महाराज आलेले आहेत. धन्यवाद महाराजजी. आमचे बरेच बाबा लोक आहेत, पण हां, मनोहर बाबा धराडे बाबा पण आहेत कीर्तनाला. खरं तर मी पहिले सगळ्यांची जाहीर माफी मागेल, मला नावं माहिती नाही हो. पहिलं मुश म्हणल्यावर, पहिलं मुडे म्हणल्यावर फजिती होणारच आहे की नाही. तेव्हा आलतो, जसं आत्याचं गाव आहे म्हणून पोरगी आली म्हणून सासरवाडमध्ये कसं राहावं ते थोडीन करतं. आता समजेल मला हळूहळू. असो, अभंगाय तुकोबारायांचा, अभंगाय तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ती तुकोबाराई अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सावध करताय. भैया जीवन जगत असताना सावधगिरीनं, नाहीतर तुम्ही जे कर्म करता ना ते भोगावं लागतंय. या अभंगातून तुकोबाराय सांगतात. कारण तुम्हाला पहिल्या दिवशी रूप सांगितलं असेल, नाम सांगितलं असेल, संतांचं चरित्र सांगितलं असेल, नाही का. पण आज मला तुम्हाला सांगायला आवडेल, 6वा दिवस आहे. जगायची पद्धत काय या भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे ना, मग त्याच्यासाठी आपलं कर्म चांगलं असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जे आपण पेरणी करतो का तेच उगवतं माया हो. जे पेरणी करतो तेच उगवतं. उदाहरण म्हणून सांगेल, तुम्ही जर का 25 किलोची किंवा 30 किलोची बॅग घेऊन गेलात गव्हाची पेरणी करताना, गहू पेरतात तुमच्याकडे, हां, गव्हाची पेरणी करतात, किती किलोची बॅग असते हो काका? 30 किलोची बॅग असते, बरोबर आहे ना. 30 किलोची बॅग तुम्ही ट्रॅक्टरने नेत नाही, कदाचित मोटरसायकलवर ठेवून पण नेतात, बरोबर आहे ना. 30 किलोची बॅग आहे, एका मोटरसायकलवर ठेवून तुम्ही पेरणी करायला घेऊन जातात. पण आणताना मोटरसायकलने आणतात का? डायरेक्ट ट्रॅक्टर भरूनच आणतात, बरोबर आहे ना. मग कर्म करत असताना सावधगिरीनं, कसं आहे ना, जसं पेरणी करताना 30 किलोची बॅग पेरतो, आणताना डायरेक्ट ट्रॅक्टर भरून आणतो, तसं कर्म करत असताना सावधगिरीनं करतो, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं डबल भोगावं लागते. विठ्ठल अजून सोपं करून सांगतो, अजून सोपं करून सांगतो.
एखाद्या दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा आणि दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम, तर दर्याखोऱ्यात तुम्हाला आवाज देतात राम राम राम. तुम्ही दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा तिथं आवाज द्या राधे, दर्याखोऱ्यात 3 वेळेस तुम्हाला रिप्लाय देतील राधे राधे राधे. बरोबर आहे ना. पण त्याच दर्याखोऱ्यांमध्ये जर उभं राहून आवाज दिला नालायक, काय म्हणतील त्या दर्याखोऱ्या? ए रे माझ्या राजा इकडे, काय म्हणतील? तुम्ही जे म्हणणार आहे तेच तुम्हाला 3 वेळेस ऐकायचंय. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीने करायचं, नाही तर भोगावं लागतं. हेच मला तुम्हाला केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. प्रमाण घेतलं बाबांनी. 1 नंबर. म्हणजे मला आता विषय सापडला राव. हो. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. लक्षपूर्वक ऐका. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते आणि एका कसायच्या हातून गाय सुटली. गाय अशी सैरावैरा धावत होती. गाय सैरावैरा धावतीया. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. कसायाच्या हाती गाय लागत नाही. कसाई दादानं ब्राह्मण दादाला आवाज दिला, का हो ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. गाय मला घावत नाही या, तेवढी गाय धरून द्या. ब्राह्मण दादा उठले, स्नान करता करता गायच्या समोर गेले, 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केल्याच्या नंतर गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं, गायला धरावं. घेऊन गेला घरी. घरी घेऊन गेल्याच्या नंतर काय केलं असन? काय केलं असन? कापली असन आणि काढली असन. हां, इथं पॉईंट, इथं थांबायचं आहे आपल्याला. पहिले मला प्रत्येक हिंदूला विचारावं वाटतंय. हां, अभंगाच्या व्यतिरिक्त बोलतोय बरं, आपण नंतर येऊ जागेवर. कोणत्या कोणत्या हिंदूला असं वाटतं की गोहत्या थांबली पाहिजे? क्या बात आहे, वा वा वा, क्या बात. गोहत्या थांबली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर आहे ना? माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या मुसलमानानं गायी पाडलेल्या आहेत त्याच्याकडे 1000-1500 गायी आहेत असं कुठं बघितलंय का? गायी पाडणारा कोण आहे? विकणारा कोण आहे? मग आता कोणाच्या कमरेत घातली पाहिजे? माझं बोलणं जरा जडच जाईल काही काही लोकांना. मुसलमानाची गाडी धरल्याच्या नंतर मुसलमानाला मारतात. मारू नका असं आपलं दुमत नाही. त्याचं कंबर तोडा, पाय तोडा त्याचे. पण त्या मुसलमानाला एक शब्द विचारा, तुला गाय विकणारा कोण होता? त्याचा तपास करा, त्याच्या कानाखाली वाजवा, म्हणजे दुसरं कोणी कसायला गाय विकणार नाही. आपण विकली नाही, त्यांची काय अवकात आहे गाय मारायची? गाय वाचवा, गाय वाचवा. आपण फक्त आरोड्या मारतो. 10-5 हजारासाठी आपलीच गाय आपण विकतो. अरे गाय विकणं म्हणजे आपल्या मायचा सौदा करणं आहे. विठ्ठल ए राजा, ए भाऊ, बैस रे. कसाच्या हाती गाय लागत नव्हती. ब्राह्मण दादानं पुढे जाऊन 2 हात आडवे केले, गाय थांबली. थांबल्याच्या नंतर कसाय दादानं गायला धरावं, घरी घेऊन गेलं, काय केलं असन? कापला असन आणि काढले असन. त्याचं काम माहिती. हो, आता चला पुढे. पुढे एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. एका तरुण स्त्रीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा कुणाकडे चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचं. लेकी त्या घरीच येतो म्हणला जेवायला.
वारकरी बाबा घरी जेवायला गेले. जेवण वगैरे झालं. जेवण झाल्याच्या नंतर घरातून काढता पाय घेत आहेत तोपर्यंत त्या बाईनं विचारलं, बाबा कुणाका चाललात? काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही दोनच नवरा आणि बायको आहेत म्हणले. घरामध्ये आम्ही दोनच नवरा आणि बायको आहेत म्हणले, इथं झोपा ना. वारकरी म्हणतो मंदिरावरही झोपायचं, त्या घरी झोपायचं. लेकी त्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेले. दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. मी दृष्टांत सांगत असताना फेक अजिबात सांगणार नाही. जी सत्यता आहे ती मांडणार आहे. संतांचं चरित्र आहे आणि वाईट विचार अजिबात करायचा नाही. कारण काही लोकांना सवय असते चांगल्यात पण वाईट काढायची, आणि काही लोकांना सवय असते वाईटमधनं चांगलं काढायची. बाई संसारी जर असेल ना, मेथीची जुडी तुम्ही बाजारातून आणून दिल्याच्या नंतर जी बाई संसारी असते ना, ती खराब झालेली जुडी भाजी काढून फेकते. जेवढी चांगली तिची भाजी बनवते. बरोबर आहे ना? आणि ज्या बाईला उद्मात करायचा आहे म्हणजे संसार व्यवस्थित करायचा नाही, ती थोडी सडलेली असेल तरी पूर्ण जुडी फेकून देते. करायचं आपल्याला काय करायचं ते. माझं बोलणं कळत असेल तुम्हाला नाही का? जसं की दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. फॉर एक्झाम्पल, तुमची नजर चांगली असेल ना तर किचडमध्ये कमळ बघू शकतो, आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं. घरामध्ये दोघं नवरा बायको झोपल्या आहेत. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. वारकरी बाबाच्याकडे आली. वारकरी बाबाला म्हणते, बाबा उठा, काय झालं लेकी? म्हणले माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो, बाई तुम्हाला जेवायला घरी आणलं तोवर वाटत होतं पोरगी काय पारमारती का? झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं काय संस्कारी आहे? आणि तुझ्या मनामध्ये असले घाणेरडी विचार आहेत. वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. हो, आणि खरं तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. सगळ्या महाराज मंडळींची, सगळ्या वारकऱ्यांची, सगळ्या टाळकऱ्यांची मी पाया पडून माफी मागेल. खरं तर आम्हाला तुकोबरायांची शिकवण आहे. तुकोबरायांची शिकवण आम्हाला अशी आहे, जाई व तू माते न करी साया सामे विष्णुदास. हां, थोडं पाया पडून माफी मागतो. माझं बोलणं थोडं जड जाईल काही लोकांना, पण मला बोलायला आवडतं. राग आलाही, कारण माझं तत्व असं आहे, संतांनी दिलेला संदेश जगापर्यंत, समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणाचं तरी मन धरण्यासाठी मी ते काम करणार नाही की ती गोष्ट झाकून ठेवेल. अजिबात आवडत नाही मला. हो, कसं आहे ना, आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे, जाई होतो माते न करी साया सामी विष्णुदास तैसे नव्हे. गळ्यात माळ असेल ना, हो, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. हो, पथ्य सांभाळलं पाहिजे. नुसतं माळ घालून चालत नाही. काही गावांमध्ये असं ऐकायला भेटतं, बाबा एखाद्या माळकऱ्यानं चुकीचं काम केलं की लोक आपल्यालाच म्हणतात, महाराज तुमचे माळकरी लई नालायक आहे का? अरे आमचे माळकरी नालायक नाही, नालायकांनी माळा घालून घेतल्या. खरा जर वैष्णव असेल ना, ज्याच्या गळ्यात माळ आहे, वारकरी म्हणत असेल, स्वतःला वैष्णव म्हणत असेल, तर त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच आहे. हे आमचे संस्कार आहेत तुकोबरायांचे. खरा माळकरिया, खरा वारकरिया, तर त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच असली पाहिजे. आणि दादा पाया पडून माफी मागतो, गळ्यात माळ असल्यावर जर परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माळकरीच नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल काही लोकांचे भाव वेगळे झालेले आहेत. आता आपण संत साधू ओळखताना लईच मोठ्या चुका करतो. काही लोकांची मानसिकता बाबा कशी माहितीये का? एखाद्यानं लग्नच केलं नाही त्याला आपण साधू म्हणतो. बाबा बरोबर आहे ना? लग्न केलंच नाही त्याला आपण म्हणतो संदीप दादासाहेब काय साधू. मग खरा साधू कोणाला म्हणावं? ज्याने लग्नच केलं नाही त्याला साधू म्हणावं का? काहींनी फक्त लग्न केले नाही पण संसारी लोकांपेक्षा जास्त आनंद घेत आहेत, त्यांना साधू म्हणसान का? हा, साधू कोणाला म्हणावं? चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण नाही झाली पाहिजे त्याला म्हणावं साधू. बरोबर आहे की नाही? आपण म्हणतो भैया कुटिया किसकी है? बोले तो भाई सन्यासी साधू की है. तो ये बच्चे किसके हैं? ये ब्रह्मचारी साधू के. यांना साधू तर कस म्हणावं? खरा साधू तो असतो माझा ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्र, एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी. तसा जर माणूस असेल, फक्त
फक्त एका पत्नीवर प्रेम करणारा तर तो रामापेक्षा कमी नाही. विठ्ठल विठ्ठल विधीने शेमना विषय त्यागाते समान समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान हा विठीने सेवना, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. वा दाखवली राव झलक महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल कसं आहे ना, आपले भाव बदलून गेलेले आहेत बघायचे. आपण काय ना, माझ्यासारख्याने पांढरे कपडे घातले ना गुरुजी, माझ्यासारख्याने पांढरे कपडे घातले का लोक लगेच म्हणतात हे संतच असतील. अजिबात नाही, रॉंग आहात तुम्ही. कारण काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपड्यांमध्ये पण आहे ना बऱ्याच काळ्या मनाचे साधू फिरतायत. विठ्ठल विठ्ठल फॉर एक्झाम्पल ते पाण्यामध्ये बगडा दिसतो का? पाण्यामध्ये बगडा बघितला असं उभा राहताना कसा राहतो काका? एका पायावर उभा राहतो, बरोबर आहे ना? एका पायावर उभा राहतो, दिसायला पांढरा शुभ्र. ते पाण्यातले कीटक आहे ना ते विश्वास करतात दिसायला पांढरा शुभ्र आहे म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. इतका विश्वास करतात की तो एका पायावर उभा आहे. पण ते कीटक जवळ येतात, त्यांना माहिती आहे एका पायावर उभा आहे, पांढरा शुभ्र आहे म्हणजे हा नक्की साधू असला पाहिजे. ते कीटक विश्वास करतात आणि हा त्या कीटकांना विश्वासात घेतो. ते जवळ खेळायला लागले का हा उचललेला पाय बरोबर त्यांच्या डोक्यावर देतो. बकधान करी हरोनिया मत्स्य मारी हरोनिया मत्स्य मारी हरोनिया मत्स्य मारी बकधान करी, करुण्या मत्स्य मारी, करुण्या मत्स्य मारी, करुण्या मत्स्य शब्दांचा का आता प्रमाण? बकधान करी हा क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह. दिसायलाही पांढरा शुभ्र आहे गुरुजी, उभा राहतो एका पायावर. विश्वास करतात ते कीटक की नाही दिसायला पांढरा शुभ्र आहे, एका पायावर उभा आहे म्हणजे तपस्वी साधू आहे. पण जेव्हा ते कीटक विश्वासात जवळ जातात ना हा याच्या मूळ स्वभावावर येतो आणि हा हळूच डोक्यावर पाय देतो. मग आता मला सांगा याला साधू म्हणता येईल का? याला साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगितलं ना खऱ्या वारकऱ्याची व्याख्या तीच आहे भैया. परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण, ते खरे संत, ते खरे वारकरी नाही का? हो. आणि साधू पण तेच असतात. नाहीतर साधू सांगायला गेले तर भरपूर प्रमाण आमच्या तुकोबरायांचे आहेत, आमच्या माऊलींचे आहेत. मला ते पुढे जास्त जायचं नाही, फक्त मला विषय तुम्हाला पटवायचा. आता त्या बाईच्या मनामध्ये काम अवस्था निर्माण झाली आणि वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो बाई असली घाणेरडी कामं आम्ही कधी करत नाही, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो बाई तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय? बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय वै. बाईनं काढली कुऱ्हाड आणि नवऱ्याच्या डोक्यातच टाकले, झोपेतच ठार केलं नवऱ्याला. आता म्हणते वारकरी बाबा आता माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाले नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. म्हणले बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते हाता नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, मग काय करायचं? ऐन मध्यरात्री बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. म्हणले बेटा काय झालं? काय नाही. या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला, माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारला या वारकरी बाबानं. खरंही का होते? किती मोठा आड आहे. पण तुम्हाला सांगतो बरं का मनी चोरण्याचा
देवाची काही चूक नसताना समंतक मणी चोरण्याचा खोटा आड माझ्या भगवंतावर आला होता, तुमच्यावर आणि माझ्यावर येणार नाही गुरुजी. हां, आड काय येतो ते पण जेव्हा आपण आपले ग्रंथ वाचले ना त्याच्यामध्ये सापडतात. हे गाई बैल चालतात का, त्यांची खुरी उमटलेली असते गुरुजी, आणि त्याच्यामध्ये साचलेलं पाणी असतं. ते पाणी, साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्रमाचं दर्शन करून घेतलं, तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो असं शास्त्र सांगतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. बाईनं सांगितलं, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा वाचवायला आला, माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारला. आता माणूस विचार करतोय, बाईचा जेवढं लोक विश्वास करतील तेवढं माझ्यावर विश्वास करणार नाही. आता सहन करणं हाच एक पर्याय होता. समधी लोक जमा झाली, कोणी म्हणतं का रे वारकरी असल्यावर असली घाणेरडी कामं करतो, कोणी म्हणतं याला गडपास लावा, कोणी म्हणतं मारून टाका, कोणी म्हणतं झाडून टाका. पण एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणे असलं काही करू नका. वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आले ना, एक काम करा, याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा, कारण याचे तुटलेले हात बघून कोणता दुसरा वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले. दोघं हात तोडल्याच्या नंतर वारकऱ्याला मोकळं केलेलं आहे. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला, भगवंताच्या मंदिरात गेला, गाभाऱ्यात गेला, भगवंताचं दर्शन घेतलं. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा तुझ्यासाठी पायी चालणाऱ्याला, पायी वारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील देवा, तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे पांडुरंगा. देवानं सांगितलं, हो तुमचा राग रुसवा, रीत शिरा, पर वारकरी बाबा यात मी काहीच करू शकत नाही, हे तुमचं कर्म आहे. कसं देवा, हे तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणले देवा सांगा ना कसं. मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायाच्या आतून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, गाय तिचा जीव वाचवत होती. कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं, गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. तुमच्या या हातांमुळे गायला जीव गमवावा लागला, म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरी बाबांना सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता आणि त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा. तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय का, तोच मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. केले कर्म झाले, त्याची भोगा आले. भोगा भोगा वाच लागतो. मग आता मी सांगितलं तुम्हाला हे संतांचं चरित्र. जर भक्ताला देव सोडत नसेल, केलेल्या कर्माचा भोग भोगायला लावतो, मग तुम्हाला मला सोडेल का? अजिबात नाही. आता तुमच्यासाठी सांगतो, मतलब आपल्या सर्व संसारी लोकांसाठी सांगतो. एक पोरानं बायकोनं सांगितलं पोराला, नवऱ्याला, म्हणले धनी म्हणे काय तुमचा म्हातारा लई कटकट करतो, तुमच्या म्हाताऱ्याला कुठंतरी पाठवा. माणूस विचार करतो, जर म्हाताऱ्याला कुठं वृद्धाश्रममध्ये पाठवलं, भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसू व्हायची, त्याच्यापेक्षा ना असं करतो, म्हाताऱ्याला मारूनच टाकतो, म्हणजे विषय संपला. बापाच्या जवळ गेला, बापाला म्हणतो पप्पा तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घेऊन जायचं मन होतंय माझं. बाप म्हणला बापा पोरग काय सुधारलं, म्हणलं माझं. हरकत नाही बेटा. बापाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं, घेऊन गेला गंगेच्या काठी. गुडघ्याला पाणी लागत होतं. बापानं सांगितलं बेटा इथं बसून आंघोळ करू का? पोरगा म्हणतो नाही नाही पप्पा चला म्हणला पुढे. आता गुडघ्याचं पाणी कमरेला लागायला लागलं. म्हणले लेका बसू का इथं? ना ना म्हणले पप्पा चला ना पुढे. कमरेचं पाणी छातीला लागायला लागलं. म्हणले राजा बस झालं रे आता. तरी पोरगा म्हणतो चला ना पप्पा पुढे. बापाच्या लक्षात आलं लेका तू मला इथं तीर्थक्षेत्रावर स्नान करायला नाही रे, तू इथं माझ्या जीवनाचा अंत करायलाच आणलेलं आहे. हां, एंड ऑफ द लाईफ, जीवनाचा अंत. पोरगा म्हणला पप्पा तुमच्या लक्षात आलं ना? म्हणले हो. चला मग बेटा तू मला इथं मारायलाच आणलेलं आहे, पण एक काम कर जागा बदलून टाक. पोरगा म्हणला पप्पा तुमच्या लक्षात आलं. लागलं काय? बसलेला होता का? आता बोलू नका.
पोरानं बापाला सांगितलं, पप्पा जागा काहून बदलायला सांगताय? बापानं सांगितलं, बेटा जागा बदल ना. पोरगा म्हणतो, पप्पा तुमच्या लक्षात आलं ना मी तुम्हाला इथं मारण्यासाठी आणलेले. म्हणले हो. मग मरायचं तर इथं पण आणि जागा बदलल्याच्या नंतर पण मरायचंच आहे, मग इथं मरायला काय अडचण आहे तुम्हाला? तेव्हा बापाने हळूच सांगितलं, लेका तू जागा बदल रे. का हो पप्पा? बेटा याच जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय, तू कमीत कमी जागा तरी बदल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही जे पेरणार आहेत तेच उगवणार आहे. अपेक्षा ठेवायची नाही. भगवंत कधीच तुमचं वाईट करत नाही. कारण दारू पिणारा पोरगा असेल आणि माडकरी मुलगा असेल, दोघांना माय जेव घालत असताना सेमच ताट बनवते. मायबाप कधीच कोणता पोरांवर अन्याय करत नाही. तसा आपला ब्रह्मांडाचा धनी, तो आपली माय आपला बाप आहे, तो अन्याय कसं काय करू शकतो? कारण तो स्वतः गीतेमध्ये सांगतो ना, ममैवांशु जीव लोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. स्वतः भगवंत स्वतः सांगतो, भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश. मग त्याचे लेकर आहेत, तो अन्याय कसं काय करेल? पण आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल पहिला दृष्टांत सांगितला संतांचा, भोगा भोगावाच लागतो. आता मध्ये सांगितलं संसारी लोकांचा. अजून सांगू का? ज्या दिवशी मरण आहे कर्मानुसार, त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचवू शकत नाही. ज्या दिवशी मरण नाही, त्या दिवशी दुश्मनानं जर मागून गाडी ठोकली तरी माणूस मरत नाही. कर्म हो. बोलू नका माया, बोलू नका. बघा मला आनंद वाटतोय, समाजही चांगला जमलेला आहे. आणि विशेष बाबाजी कीर्तनामध्ये कुत्रा सुद्धा आलेला आहे. बघा ना, म्हणजे 4 पायच्या कुत्र्याला वाटलं हो कीर्तनात यावं. वा वा. जनावरांमध्ये परिवर्तन झालं राव. मला सांगा, वयाच्या मानानं जर जास्त होईल बोलणं, पण पाया पडून सांगतो, आता कोणाला चांगलं म्हणायचं बरं मला सांगा? 2 पायाचे बाकीचे घरी झोपले, 4 पायाचं कीर्तन ऐकायला आलं, कोणाला चांगलं म्हणायचं? विठ्ठल 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 ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मरावंच लागतं. फॉर एक्झाम्पल, भगवंत आपलं कधीच वाईट करत नाही. आपलं कर्म ठरवतं चांगलं की वाईट करायचं, नाही का? जसं की मला सांगायला आवडेल, आता तुम्ही परवाच्या दिवशी काल्याचं कीर्तन ऐकणार आहात. कंसाचा वध तुम्ही ऐकणार आहात. कंसाला मारलं देवानं, ऐकायचं आहे तुम्हाला. पण प्रश्नचिन्ह मी आज सांगतो तुम्हाला. कंसाला वाईट म्हणायच्या आधी, सॉरी तो विषय नाही सांगायचा, मला सांगायचं असं आहे की तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतंय. त्याच्यासाठी उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल, कंसाला आकाशाची वाणी झाली. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं की कंसा, ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का, त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. 8वा वध करणार आहे म्हणून रावणानं शॉर्टकट सांगतोय बरं का. 8वा वध करणार आहे म्हणून पहिले 6 पंकज बाबा मारलेच नाही. 6 मारले नाही म्हणून भगवंतही काही करू शकत नाही. नारद महर्षींना सांगितलं, कंसाकडनं बाल हत्या घडत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्याला मारू शकत नाही, अगोदर त्याच्याकडनं पाप झालं पाहिजे. मग देवाने अगोदर पाप करून घेतलं आणि मग कंसाचा वध आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं कर्म ठरवतं चांगलं की वाईट, हे मला सांगायचंय. आणि कर्म जर चुकीचं असेल तर देव त्याच्या बापालाही सोडत नाही. हो, 4 पुत्र दशरथा अंतकाळी, देवाच्या बापाला चुकत नाही तर आपल्याला चुकणार आहे वय. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं, हो, ज्या दिवशी कर्मानुसार मरण आहे त्या दिवशी मरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, जसा म्हातारा बोलका होता ना सांगितलं, तशीच म्हातारी पण बोलकी होती. सुनबाई म्हणते म्हातारी लईच कटकट करते, म्हणले तुमची माय, म्हातारीला कुठेतरी पाठवा. तो पण तोच विचार करतो, कुठं पाठवल्याच्या नंतर भावकीतनं हसू व्हायची, नातेवाईक टिंगल करतील, त्याच्यापेक्षा म्हातारीला मारूनच टाकतो. त्यानं म्हातारीचं गठुडं बांधलं, रात्री जेवण वगैरे केलं, 2ऱ्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथून म्हातारीचं गठुडं बांधून दिलं फेकून. 2ऱ्या मजल्यावरनं म्हातारीला फेकलं. म्हातारी पहाटेच 5:30 वाजेला पोराचा दरवाजा ठोठावते. म्हणले, बाडू दरवाजा उघड रे का? दरवाजा उघडला, मायला बघितलं, म्हणले, आई 2ऱ्या मजल्यावरनं फेकलं तरी पण राजा, जेव्हा तू वरून फेकलं ना तेव्हा खाली कापसाची गाडी भरली जात होती. म्हणजे
सांगायचं तात्पर्य असं आहे, ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी माणूस मारूनही मरत नाही, नाही का? हां, कर्म चुकीचं आहे ते आपल्याला भोगावं लागते. मग तुम्हाला पहिला दृष्टांत सांगितला संतांचा, नंतर सांगितला संसारी तुम्ही आपण जीवाचा. आता स्वतः न्यायाधीश, स्वतः जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, तो स्वतः न्याय करत असताना स्वतःला सोडतो का ते ऐकायचंय. पण भजन करा विठ्ठल. भगवंतनीचं धामाला जायच्या आधी तुम्ही कथा ऐकत असाल, कथा होते ना तुमच्याकडे, भागवत कथा होतात ना, होतात ना. हा बिने नाही बिने होतात ना. इथं कथा नाही होत संदीप दादा साहेब, कथा होत नहीं तो फिर ये गलत बात है. अगर आपके गांव में कथा ही नहीं होती भैया तो ये तो गलत बात है. कथा करनी चाहिए क्योंकि कथा जीवन की व्यथा दूर करती है. मैं इसलिए नहीं बता रहा हूँ कि रवि किरण महाराज को ही बुलाओ, बहुत सारे कथाकार हैं यहाँ पे. हाँ, कथा जीवनाची व्यथा दूर करते आणि कथामध्ये खूप काही शिकायलाही भेटतं. अर्थातच जसं तुम्हाला एखाद्या ब्राह्मणानं सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला नारायण नागबली करावं लागन, इतकं सगळं काही करायची गरज नाही. गावात जर तुम्ही भागवत कथा चालू ठेवली तरी तुमचं सुद्धा सगळ्या गावाचा पितृदोष जातो. ही कथेची ताकद आहे, म्हणून कथा सुद्धा झाली पाहिजे. तर ऐका, भगवंतनीचं धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते, पोहळलेले होते. आणि देवाची पद्धतच आहे, उभं राहताना गुरुजी पायात आडी टाकून, उभं राहताना पण पायात आडी या आणि झोपताना सुद्धा पायात आडी या. हा टेढ़ा है पर कन्हैया मेरा है. उभं राहायची पद्धत पण तशी त्याची, झोपताना पण पायात आडी असते. हो, आता देवाच्या पायात आडी होती. एक शिकारीसाठी बसलेला, शिकारीला असं वाटलं देवाच्या पायाचा जो पद्म होता तो पद्म चकाकत होता. चकाकणारा पद्म बघितला आणि बघितल्याच्या नंतर शिकारीला वाटलं की अरे कोणीतरी प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय. जसा बाण मारला बरोबर देवाच्या पायाला. हां निखिल भाई, आज जरा वातावरणच तयार होतंय राव. ते पाणी बिनी सांगितलं लगेच पाणी, लगेच शस्त्रास्त्र लगेच तयार. चांगलं आहे, अशी तयारी पाहिजे. कसं असतं ना, जेवढं आपल्याकडे मटेरियल असलं का तेवढं मार्केट वाढतं. आमच्याकडे एक आयराणीमध्ये म्हण आहे, तुम्ही माझं कीर्तन ऐकत असाल, माणसानं दुकान लावायचं असेल तर नुसतं एका वस्तूनं दुकान चालत नाही, सर्व माल भरून ठेवावा पडतो. आयराणी मग एक म्हण आहे, नुसतं आहे ना कडावर दुकान लागत नाही. समजलं का? हां, दुकान लावायचे असेल तर सगळंच मटेरियल ठेवावं पडतं आणि ते चांगलं आहे भैया, खूप छान. विठ्ठल भगवंत झोपलेले आहेत आणि भगवंताच्या पायाला पद्म होता. तो पद्म चकाकत होता. शिकारीला असं वाटलं जणू काही एखादा पक्षाचा डोळा, प्राण्याचा डोळा चकाकतोय. जसा बाण सोडला तसा देवाच्या पायाला, आणि देवाचं मरणच अंगुष्ट्यात होतं. बाण लागल्याच्या नंतर भगवंताचा टहादिशी आवाज त्या शिकारीच्या कानी पडला, त्या पारधीच्या कानी पडला. तो सैरावैरा धावत आला. अरे आपण प्राण्याला नाही, आपण मानवालाच बाण मारलेला आहे. जवळ येत आहे, बघितलं, अरे मानव पण कोण आहे, आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय. जवळ आले आणि सांगायला लागले, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडलेला आहे. देवानं त्या शिकारीला जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं, राजा तू मला बाण मारलाय म्हणून मी मरतोय अजिबात नाही, हे माझं कर्म आहे, ते मला भोगावं लागतंय. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता, आणि मागच्या जन्माला मी तुला लपून बाण मारलाय म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय. व्यवहार क्लिअर झाला. मला आता सांगायचंय, साधू संतांना सोडत नाही, स्वतः न्यायाधीश तो स्वतःला सोडत नाही, तुम्हाला आणि मला सोडणार आहे का? म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं, नाही तर तुकोबाराय सांगतातच अभंगाच्या प्रथम संचितावाचो
भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. पुढे जाऊन महाराज सांगतात, हो भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान सांगतात. लक्षपूर्वक आहे का? पहिले तर भोगतो न घडे संचिता वाचून, जर माझ्या नशिबी काहीतरी संकटाला तोंड द्यायचे, मी संकटाला तोंड देतोय, मग तुकोबर आहे तुम्ही पुढे म्हणताय की भाई करावे ते मनी समाधान. कसं शक्य? एखाद्या व्यक्तीला विंचूवानं डंक मारली आणि त्या व्यक्तीला तुम्ही सांगायचं, दादा आपल्याकडे गुलाबजाम पडलेला आहे, खातो का? कसं वाटतंय हो गुरुजी, कसं वाटतंय? हे तसंच झालं ना. भोगतो न घडे संचिता वाचून. समजा माझ्या नशिबी जर एखादं मोठं संकट आहे, त्या संकटाला तोंड देतोय आणि महाराज म्हणतात पुढे जाऊन करावे ते मनी समाधान. साधकांचा प्रश्न आहे, तुकोबर आहे तुम्ही म्हणसान त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवू, पण तुमच्या पारमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा. आता तुकोबरायांनी काय प्रमाण दिलं असेल, आपण तुकोबरायांच्या पायाची दूरही बनू शकत नाही. रविकिरण महाराज उगा प्रयत्न करेल, पण तुम्हाला पटवेल एवढं नक्की आहे. ऐका, कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. आणि सांगेल तुम्हाला, जीवन जगायची तऱ्हा बदलून टाकायची. माणसानं जगावा असं. आपले मरतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही. मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं, नाहीतर जगूनच फायदा नाही. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? काही लोक जगतात, काही लोक फक्त माय भलावर मेरी बीबी भली, कोणाच्या सुखात नाही कोणाच्या दुःखात नाही. हां बरोबर आहे ना. आमच्याकडे नंदुरबार आहे, तुम्हाला माहिती असेल नंदुरबार. माझा एकदम मित्र आहे. आता ते आमच्याकडे वारकरी बँड चालू केली गुरुजी प्रेतयात्रेमध्ये. नंदुरबारला घेऊन गेले ते प्रेतयात्रेला बँडवाला दादा, माहिती असेल तुम्हाला. हां ते घेऊन गेला. म्हातारी मेलेली होती संध्याकाळी 7 वाजेला. 7 वाजेची म्हातारी मेलेली. सकाळी बँडवाल्याला सांगितलं, बँडवाला सकाळी गेला 9 वाजेला. आता बँड चालू करायचा आहे म्हणून बाजूच्या घरवाल्याचा दरवाजा ठोठावला. म्हणले दादा बाबा काका कोणी आहे का, दरवाजा उघडा ना. एका बाईनं दरवाजा उघडला. म्हणले काय भाऊ? म्हणले ही पिन तुमच्या बोर्डमध्ये टाका. म्हणे का, काय करायचं? म्हणे बँड चालू करायचं आहे. म्हणे कोणाची हळद आहे? म्हणे हळद नाही, तुमच्या गावात म्हातारी वारली, तुमच्या गल्लीतच वारली. गल्लीत नाही, तुमच्या घराच्या बाजूलाच वारलेली. आता मला सांगा, भिंतीच्या आडमध्ये म्हातारी मेली तरी माहीत नाही. काय जगताय लोक, काय जगताय? महाराज जेवढे आपल्याकडे पैसे येतोय का तेवढी आपली माणुसकी हिरावत चालली. हो माणुसकी हिरावत चालली. खेड्यागावामध्ये बरं आहे, सिटीमध्ये तर इन्सानियतच सापडत नाही. काय ठिकाणी खेड्यागावामध्ये अगोदरचे लोक जगत होते बाबा. पद्धत अशी होती, जर 4 भाऊ असतील ना, वाटणी जरी पडायची तरी ओटा सगळ्यांचा एकच असायचा, मध्ये भिंती टाकल्या जायच्या. ओटा एक असायचा, सगळे झोपताना ओट्यावर झोपायचे. आणि अजून एखादा पोरग किंवा पोरगी किंवा एखादी बाई किंवा एखादा माणूस आजारी पडला ना, प्रत्येक व्यक्ती जेवण करून आल्याच्या नंतर ताप चेक करायचा. का रे दादा तुला ताप भरलाय का, गरम अंगाई का, गोडी घेतली का राजा? दुसरं काकू आली, काका आला, चुलत भाऊ आला, कोणी जे पण येतील प्रत्येक व्यक्ती ताप चेक करायचा आणि विचारायचा, भाऊ तू जेवलास का? ही माणुसकी होती. प्रत्येक व्यक्ती चेक करायचा. आता माणुसकी किती राहिली? आता प्रत्येकाचे रूम वेगवेगळे झाले. म्हातारा रात्री मेलं तरी सकाळी पोराला माहिती पडतं की म्हातारा मेलं बुवा. खरं आहे की नाही? माणुसकीच नाही राहिली महाराज. हो. आणि खरं तर मला सांगायला आवडेल, ही माणुसकी जी हिरावली ना गुरुजी, ही जास्त करून जास्त पैशांमुळे आणि दुसरी म्हणजे मोबाईलमुळे. मी मोबाईलला सगळा दोष देत नाही गुरुजी, काही गोष्टी चांगल्या पण झाल्यात, पण 70% वाईटच झाले मोबाईलमध्ये. पहिले एवढा जीवाडा होता. या बसलेल्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत, यांना विचारतो. जुन्या लोकांची म्हण होती, माहेरचं कुत्रं जरी बघितलं तरी बाईला आनंद व्हायचा. बरोबर आहे ना? माहेरचं कुत्रं बघून सुद्धा बाईला आनंद व्हायचा. ही इन्सानियत होती, माणुसकी होती. आता सक्का बाप जर का पोरीला फोन करतो, पोरगी बसू बसू नवऱ्याला सांगते, सांगा माझ्या बापाला मी झोपली असं. म्हणजे या मोबाईलनं माणुसकी हिरवली आहे की नाही? हो. जगायची तऱ्हा चेंज करून टाकायची. काही लोक लई गरमीत जगता हो, लईच गर्व आहे लोकांना. अरे करताय काय भैया? करोडपतीच्या घरामध्ये भाकरची साईज जेवढी आहे ना, तेवढी गरिबाच्या घरात पण तेवढीच साईज आहे भाकरीची. लागतं तेवढं ठीक आहे, जास्तीचे पैसे असल्यावर पैसे खाऊन पोट नाही भरत. पण काही लोकांना लई पैशाची गरमी. तेवढं बरं आहे, वातरवाड्यामध्ये नाहीत तशी लोक. हां साधी लोक आहेत इथं नाही का?
कारण मला अजून 15-20 मिनिटं थांबायचं. कारण मी जिथं कीर्तन करतो तिथलं काही सांगतच नाही गुरुजी. आपण एकटा आलेला असतं का उगच. आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे असं जिनं होतं अभिमन्यूचं. वास्तविक पाहता पांडवांना संपवायचं होतं, कौरवांना गुरुजी पांडवांना संपवायचं होतं, तरी सुद्धा अभिमन्यू मेल्याच्या नंतर कौरव रडत होते. पांडवांचा पुत्र होता, अर्जुनाचा मुलगा होता, रडतील नवीन नाही, पण कौरव रडत होते. ऐका ना, त्या जागेवर कृष्ण भगवंत उभे होते. कृष्ण भगवंताकडे धर्मराजानं बघितलं, युधिष्ठिरनं बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया. सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत विचार करत होते की भैया पांडव पुत्र मेलाय, कौरव तर आपले दुश्मन आहे, मग संदेश तर मलाच द्यावा लागणार आहे. हो, आता माहितीचा निरोप सांगायला या अगोदर माणसं जात होती. हा, हे एक काम चांगलं झालंय मोबाईलमुळे. हे एक काम चांगलं झालंय मोबाईलमुळे. नाही तर पहिले काय ना, माहितीचा निरोप सांगाय माणसांना पाठवत होते मोटरसायकली बायसिकलने, नाही का. नाहीतर काही काही जवळपास असायचे, पैदल पण जायचे. तुमच्याकडे पण अशीच पद्धत होती ना? अशीच पद्धत होती ना बाबा? हां, नाही म्हणजे कसं आहे ना, मी पार दोंडाच्यावरनं म्हणजे 250 किलोमीटर अंतरावरनं आलो आहे. कदाचित तुमच्याकडची पद्धत वेगळी असू शकते. कसं आहे ना, बारापूस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. आता आमच्याकडे असं आहे, माणूस मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे जीव गेलो म्हणजे जवळजवळ सेमच आहे बुवा. माहितीचा निरोप सांगायला अगोदर माणूस जायचा. कन्हैयाला सांगितलं, कन्हैया सुभद्रा के पास जाओ, सुभद्रा को बता दे कि तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत निघतायत, विचार करताय इकडनं जायचंय, सुभद्रेला सांगायचंय सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावलाय. पण हे सांगताना जरा हुशारीनं सांगावं लागेल, कारण तिचा एकुलता एक पोरगा मरण पावतोय आणि हा संदेश आपण डायरेक्ट जर सांगितला तर तिला कधीही अटॅक येऊ शकतो. म्हणजे मुलगा तर गेला पण माय पण जाऊ शकते. आणि बऱ्याच म्हणण्यापेक्षा 98% मायांचा पोरांमध्ये तितकाच जीव असतो. 2% वजा केले आहेत मी. 2% का वजा केल्यात इथं पण सगळ्यांची माफी मागेल, कारण काय मायांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या म्हणून त्या 2% वजा केल्या. माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला. हां, कारण आपलं बोलणंच तसं असतं गुरुजी, केला इशारा जाता जाता. देव विचार करत होते. जाऊन सुभद्रेला सांगायचे, सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला. हे सांगितल्याच्या नंतर सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल, माझी केस धरेल, माझी गचंडी धरेल, स्वतःची केस धरेल. हो, मला मारायला उठते की काय, असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते. देव गेले आणि सांगायला सुरुवात केली, सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. कुठे रे दादा, कुठे गेला माझा अभिमन्यू? बाई तुझा अभिमन्यू गेला. अरे दादा सांग ना कुठे गेला? अजून कुठे युद्ध चालू आहे का? कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या लेकाला? नाही ग बाई. मग सांग ना दादा कुठे गेला? बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. देवानं विचार केला होता, सुभद्रेला जेव्हा सांगेल तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल, कदाचित माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, स्वतःची केस तोडेल. पण याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा बोलतही नाही आणि सुभद्रा रडतही नाही. देवाला वाटलं कदाचित सुभद्रा वेडी झाली की काय, कारण इथं बसलेल्या टोपीवाल्या बाबांना, इथं बसलेल्या मायांना अनुभव असेल. बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली तर बाई रडली पाहिजे. जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. बाईच्या कानावर दुःखद बातमी पडली म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय. जवळ आले, सुभद्रेला सांगायला लागले, सुभद्रे अगं रडना, अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं रडना. सुभद्रा काहीच बोलत नाही. देव सांगतो, सुभद्रे अगं तू माय आहेस की दुश्मन? काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं सुभद्रे रडना. सुभद्रेनं देवाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा मला रडायला सांगतोय? अरे तुझे संत तर तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते हरिविना. तुझे संत बडाई मारतात आणि तू स्वतः सुद्धा गीतेमध्ये सांगतो ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले. हे सांगणारा पण तूच आहे ना? म्हणे हो.
मग देवा आता मला प्रश्नाचं उत्तर दे. भूतलावर झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही ना म्हणले हो. मग माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली ना राव. भूतलावर जर झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नसेल माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मान खाली टाकले, हळूच मान हलवली, म्हणले हो बाई मलाच वाटत होतं. मग देवा तू मला रडायला सांगतोय, एकीकडे मुलगा मेला दुःख आहे, पण तू तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करायला सांगतोय, पण एकीकडे तू आमचा भगवंत आहे, तुझ्या इच्छाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात ना. हे पण तुझ्याच मनात होतं ना माझा मुलगा मरावा. मग हे तुझ्या मनासारखं झालं ना म्हणले हो. मग मुलगा मेला हे दुःख व्यक्त करू का माझ्या भगवंताच्या मनासारखं झालं म्हणून आनंद व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते मनी समाधान. साधकांना पटलं, साधकांनी सांगितलं ठीक आहे देवा तुकोबर आहे, तुम्ही म्हणसान बरोबर, पण आमच्या जीवनामध्ये असं संकट आल्याच्या नंतर आम्ही संकटाला तोंड देतोय, मग घरात रडत बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग सांगा ना. तर तुकोबर आहे सांगतात जीवनामध्ये किती मोठं संकट आलं, संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि त्या गोविंदाचं भजन करा जो वृंदावनमध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा करतोय का, त्या गोविंदाचं भजन करा. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, मनवोनी मारे मानून खेदो, मनवोनी मारे मानून खेदो, मनवोनी मारे मानून खेदो, मनवोनी मारे मानून मनवोनी सगळ्या महाराजांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मृदंगाचार्य बाबा मी तर म्हणेल आपके हातों में जादू है. कसं असतं माहिती आहे का, कीर्तनकार कितीही ज्ञानी असेल ना, जोपर्यंत
ही मंडळी चांगली भेटत नाही तोपर्यंत अजिबात सक्सेस नाही. किती मोठा महात्मा घेऊन या ना तुम्ही. सगळ्या खेडी यांच्यावर आहे. थोडक्यात ज्याची भावकी चांगली असली का कार्यक्रमाला रंगत येते. और सुनो, आमचे महाराजजी वाजवताय ना, तुम्ही बघताय माझ्याकडे, माझा तोलच जातोय. म्हणा काही म्हटलं माझ्याकडनं नाचलंच जातंय थोडंफार. आणि तुम्ही 2 वर्ष अगोदर मला बघितलंय, मी नाचत राहतो. गुरुजी बात ऐसी है कि भाई हम राधा रानी के भक्त हैं. हम तो जैसे राधा को मतलब मीरा जी और राधा जी को भगवान पसंद थे और मनाया भगवान को, तो भाई नृत्य करके ही मनाया है. तो ये भी हमारे गोपी भाव रहते हैं भगवान को रिझाने के लिए. मी नाचत राहतो. याच्यासाठी लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाकलेले. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. मला म्हणतील यापेक्षा का ठेवायची. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे. अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. असे लेकरं जन्माला आले, जन्माला घालणाऱ्या बापांमध्ये सुद्धा दोष काढतात. तुमच्यातनी माझ्यात काढणार नाही कशावरून. तो का म्हणे जग तो तोंडीला साबण, हा तो तोंडीला साबण, तो तोंडीला साबण. तो का म्हणे जग तो होईल साबण, हे तो तोंडीला साबण, वा वा, प्रमाणाला धरूनच सांगेल. आता प्रत्येकाकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा गुरुजी आपले तुकोबराई पण सांगतात, आपले संतांची शिकवण आहे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जर नाही का. सगळेच लोक आपल्याला चांगले म्हणतील अजिबात नाही. आणि अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं असेल. ज्याला जे बघायचं आहे तो त्या नजरेनं बघतो. हमें कोई लेना देना नाही, हमें तो भगवान से रिश्ता जोडना है, नाही का. हो, माझ्या मीराबाईला लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बापानं विरोध केला, ऐकलं नाही. हो, जेव्हा लोक विरोध करतात समजावं आपण भगवंताच्या नजदीक आहोत. आणि मी तर बस लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडेल ते करायला आवडतं मला. कारण लोकांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही गुरुजी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर तुमच्या भावाचं, बहिणीचं किंवा पुढे जाऊन लेकरांचं लग्न करायचं ठरवलं तर तुम्ही म्हणसान आमच्या गावामध्ये लग्नाची पंगत देतात, आमच्या गावामध्ये 7 पदार्थ बनवतात, मला 9 बनवायचे. गावात 9 पदार्थ बनवत असतील, मला 10-12 बनवायचे. गावातले लोक, भावकीतले लोक, येणारे नातेवाईक सगळे खुश झाले पाहिजे. गावात 7 पदार्थ बनतात, तुम्ही 10 बनवून टाका लोकांना खुश करण्याच्या नादात. पण जेव्हा लोक जेवण करून हात धुवायला उभे राहतात का, तिथं ऐकायचं सगळं बरोबर होतं रे, पण अजून खमन राहिला असता तर मजा आली असती. काढली का कमी, काढली का. ज्यांना कमी काढायचे राहतात. म्हणून ज्या लोकांना तुमच्या दोष बघायचा आहे ते दोष बघतील. या लोकांच्या नादी लागायचं नाही. तुमच्यासाठी सांगतोय, बिंदास जीवन जगायचं. हाँ भाई, एकच भाव ठेवायचा. हे मुझे लगी, हाँ मुझे लगी प्रभु संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. गोष्टीत उतरायचं तर इतकं खरं उतरायचं की भैया हे मन लागा मोरा यार फकीर में, ओ मन लागा मोरा यार फकीर में. लोकांच्या नादी लागलेच नाही. ज्यांना दोष काढायचा आहे ते दोष काढतात. हो, काही लोकांना चांगल्यातून वाईट काढता येतं, काहींना वाईटमधनं पण चांगलं काढतात, नाही का. भाव असतो. आणि मी लोकांचा विचार करून जगणं सोडून दिले. तसं तरुण भावांना सांगतो, कदाचित दादा तुम्हाला थोडा सपोर्ट करतो मी. जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करायला निघतात ना, तेव्हा तुमच्या नावानं टिंगल करणारे आणि माझ्या भाषेत किडे पाडणारे असतातच. जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना तेव्हा तुमच्या नावानं किडे पाडणारे असतातच. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा जर काही करायला निघाला ना बाबा, हो काही
इथं चांगले लोक आहेत, इथलं मला काय नाही सांगायचं. पहिलेच सांगितलं मी एकटा आलो आहे आणि रिअल पण सांगतो, इथलं खरंच काही नाही सांगत. मी मतलब फिरतोय ना, जेवढं फिरतोय तो अभ्यास सांगतोय. एखादा तरुण मुलगा जर काय करायला निघाला ना, आपल्या बापाच्या वयाचे असतात बरं का, 50-50 वर्षाचे, 60-60 वर्षाचे 2-3 म्हातारे असे बसतात. आणि एखादा मुलगा जर काय करत असेल ना, मग ते एकमेकांना, तात्या या आप्पाचं पोरगं वेळच दिसतंय राव, काही करत राहते. मग अजून तात्याकडे जास्त जड असतं त्याच्यापेक्षा, वेळ आहे रे ते. आणि त्यो पोरग सक्सेस झालं का, हे किडे पाडणारेच त्याच्या दारात जातात. ते म्हणतात, भाऊ हे राजा पेढा कधी खाऊ घालतोय, तू खा. म्हणून जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते सोडूनच द्यायचं. लोकांना ज्यांना तुमच्यामध्ये वाईट बघायची सवय असते ते कधी तो का म्हणे हासे जन नाही कानत ये ठाई, नाही कानत ये ठाई, नाही कानत ये ठाई. तो का म्हणे हासे जन नाही कानत ये ठाई, नाही कानत ये ठाई, नाही क्या बात आहे. तुका म्हणे हास्य जन. हो महाराजजी गोड प्रमाण घेतात तुम्ही. खरं तर मला खूप म्हणजे तुमच्यामध्ये खूप स्फूर्ती येऊन गेलेली. माझी तब्येत बरी नाही, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही सगळे लोक, आणि खरं सांगू का, बऱ्याच गोष्टी अशा असतात चेहरा बघून काम होतं दादाश्री. काही लोकांचं तोंड बघितल्याच्या नंतर माणसाला समाधान वाटतं. मला आहे ना हसत खेळत दिसलं का वातावरण जरा रमतो मी. आणि सगळे महाराजांनी मला बघितलं आणि प्रत्येक महाराजांनी मला स्माईल दिली. ही आपलेपणाची निशाणी नाही का. बाकीचे आपल्याला बघितल्याच्या नंतर असं बघतात जणू काय त्याला न विचारता त्याचा घराचा सौदाच केलाय राव. अरे भाई हसतो त्याला रोग नसतो नाही का, हसायचं. मला आहे ना गुरुजी सवय आहे बरं का. रस्त्यानं आता असं झालेलं महाराष्ट्रामध्ये नाहीपेक्षा ठीक आहे की रविकिरण महाराजांना यूट्यूबला बघू बरेच लोक ओळखायला लागले. आता माझी गाडी जाते ना, माझ्याकडे कोणी बघितलं ना तरी पण मला बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात येतं की मला ओळखत असेल समोरचा व्यक्ती, मी लगेच स्माईल देतो. असं करण्यामध्ये नेमकं झालंय असं, मी रात्री झोपतो तरी माझ्या तोंड असंच राहून जातं. हो हसतो त्याला रोग नसतो नाही का. हो हसत खेळत राहायचं माणसानं. हो आणि तुमचंही वातावरण लय भारी दिसायले. बरं असो, साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत आता 9:25, 9:30 झाले, वेळ झालेली. तुमचा टायमिंग होता गुरुजी 7 ते 9, बरोबर आहे ना. मी झालोय लेट, 20 मिनटं मी लेट झालोय. हां मी तेच म्हणतोय, 6 ते 9 होतं ना कीर्तन, 9:30 झालेले, 20 मिनटं लेट होतो, 10 मिनटं जास्तीचे झालेत माझे. काय करू आता. कसं आहे तुम्ही हुशार लोक आहेत, तुमच्याकडे काय कांदे वगैरे लावतात काय, लावतात का. कांदे जर तुम्ही उपटून ठेवलेले आहेत, संध्याकाळ झालेली आणि कांदे काढणारे मजुरांची सुटण्याची वेळ झालेली, काय म्हणतात, ज्या संत दिलं जाईन तेवढं पूर्ण कर. मग असं आमच्या सगळ्या महाराजांना सांगा म्हणल्यावर जमतंय राव. विठ्ठल विठ्ठल असो, कारण प्रत्येक गोष्टी लिमिटनुसार झालं पाहिजे, प्रमाण असतं नाही का. हो तुम्हाला गोड किती आवडत असेल तर त्याला प्रमाण आहे, लिमिट आहे. तेवढं खाल्ल्याच्या नंतर पुन्हा खाण्याची अपेक्षा असली पाहिजे. नाहीतर इतकं खाऊन घ्यायचं की दुसऱ्यांदा दिसल्यावर पण आपल्याला उलटी होईल, हे इतकं पण नाही नाही का. प्रमाण ठेवायचं. मग आता सगळ्यांनी काय करायचं आहे, हातानं टाडी मुखाने नामचिंतन. ज्या गोविंदाचं भजन तुकोबाराय करायला सांगतात त्याच भगवंताचं आता तुम्हाला भजन करायचं. म्हणजे आता तुम्हाला खूप काय सांगायची गरज नाही. इथं तुमच्याकडे तिघही देव येऊन बसले. जो अयोध्येमध्ये बसलेला माझा प्रभू रामचंद्र आहे ते पण तुमच्या गावात आलेले आहेत. और जो मेरे कन्हैया है जो वृंदावन में गोकुल में, मतलब शुरुआत मथुरा में जन्म लेते और दिखावा दिखाते हैं गोकुल में और रास क्रीड़ा करते हैं वृंदावन में, वो कन्हैया भी आ गए हैं. रही बात दोनों मिलकर जो हरि है तो हरि का भी आपने मंदिर बनवाया है, तो वो बड़ी बात है भाई. तिघं मिळून रामकृष्ण हरी. आता त्यांचं तुम्हाला भजन गायचं आहे, हातानं टाडी मुखाने नामचिंतन.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तिला सांगितलं लोक काय म्हणतील हे भाव मनात ठेवायचेच नाही. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. भक्ती करायची तर माझ्या राधाराणी सारखी करायची. कशी इतकी वेळी भक्ती करायची माझी राधाराणी. किती देवाला भेटण्याची ओढ अशी असली पाहिजे राधेसारखी. लोकांनी वेड्यात काढलं तरी पण किती वेळी भक्ती करायची राधा ऐका. असे ठेवायचे भगवंता प्रतीचे. आता आमच्या काना देशामध्ये एक गाणं चालले बाबा. इथं भजन म्हणायला सांगितलं इथं भजन म्हणत नाही. इथं देवाचं भजन म्हणायला सांगितलं इथं म्हणत नाही. आमच्याकडचा प्रसंग आहे. एक 75 वर्षाचा म्हातारा स्टँडला गाणं म्हणत होतं. हे धोकेबाज धोकेबाज आहे का तुमच्याकडे पण आहे? इकडे नाही ते. हां येत असं काटांमध्ये अडकलं असं.
अरे कंच गाणं कोणच्या वयात म्हणावं हे सुद्धा कळलं पाहिजे. चाल कसली असू दे भाव आपले होतायचे नाही का. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही निखिल भाई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. फक्त एवढंच सांगायचं की भाव भगवंताप्रतीचे असले पाहिजे. इथं भजन म्हणायला सांगितलं, इथं म्हणत नाही. चांगली गोष्ट आहे, तरुणांनी नियोजन केलेलं आहे भैया, मला स्वाभिमान आहे. पण काही तरुणांना इथं भजन म्हणायला सांगितलं गुरुजी, इथं म्हणत नाही. मग इथं देवाचं विठ्ठल म्हणायला लावलं, देवाचं नाव घ्यायला लावलं, इथं घेत नाही. मग काय करतात, एखाद्या पोरीने यांना व्हॉट्सअपला ब्लॉक केलं, हां मग हे पडलेल्या घराच्या आतमध्ये बसतात, हां पडलेले भिंतीच्या आडमध्ये बसतात आणि तिथं बसल्या बसल्या म्हणतात हे पाखरा आजाद केले तुला. राजा तू नाही आजाद केलं, तो पाखरू ऑलरेडी आजादच होतं. तुला उगाच मोबाईलचं रिचार्ज मारण्यासाठी धरून ठेवलेलं त्या पाखरानं. उलट का तुझं पाखरू लग्न केल्याच्या नंतर 3 वर्षात येतं माहेरात. 1 वर्षाचं लेकरू कडेवर असतं, ह्यो चौकात बसलेला असतो आणि तिच्या 1 वर्षाच्या लेकराला म्हणते बघ भाऊ मामा कसा बसलाय. कुठं जाणार आहे ते पाखरासाठी म्हणून. त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव व्यक्त करायचे, जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले तेरे ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया. ये दिल मेरा ये मेरा नादा, ये दिल मेरा ये मेरा नादा, देखते ही देखते हवाले किया, देखते ही देखते हवाले किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया. खरं तर मला फक्त भगवंताप्रतीचं प्रेम सांगायचं असतं. थोडं कुठंतरी माझ्याकडनं चालीमध्ये 19-20 होत असेल, मी सगळ्या वारकऱ्यांची पाया पडून माफी मागतो. फक्त माझे भाव आहेत की मी कथा करतो आणि गुरुजी माझं वृंदावनचं शिक्षण आहे, त्याच्यामुळे खरं तर कुठंतरी वारकरी संप्रदायाचं माझ्याकडनं नियमाचं उल्लंघन होत असेल थोडं बहुत, पण माझा फक्त भाव सांगायचा असतो, माझा भाव असतो सांगायचा, बाकी गैरसमज नसावा. कसं आहे ना, जे लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत ते गैरसमज करणार नाही. पण मला असं म्हणायचं आहे, जसं तुमच्या पोरानं जर काही चूक केली ना, तुमच्याकडे बघतो माया. आपलं पोरगं जर पिऊन आलं ना, जसं तुम्ही एखाद्या मायनं सांगितलं का होत आहे
तुमचा बाळू पितो नाही ग बाई, तू नाही पित, त्याचे मित्र नालाय काय तर. म्हणजे आपल्या पोराची झाकतात तसं दुसऱ्याचं पण आपलं समजून झाकत चला. विठ्ठल घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल, तुम्ही बसलेले सगळे तरुण भावांना सांगेल, दादा तुम्ही एवढं मोठं नियोजन केलं आणि तरी माझ्या एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्या तरुण भावांना सांगतो, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले सगळ्या तरुण बहिणींना सांगेल, ताई माझ्या बोलण्यात एका शब्दात तुमचं मन दुखावलं असेल, तुमच्या भावाला माफ करशाल. इथं बसलेले टोपीवाले बाबा आहेत माझ्या बापासारखे, इथं नऊवार साडींमध्ये बसलेल्या माझ्या माया आहेत. माझ्या आयांना पण सांगेल, माझ्या बाबांना पण सांगेल, माझ्या एका शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तुम्हाला जर 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 3रा समजा, 2 असेल 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुम्हाला मुलगा नसेल मला दत्तक घ्या काका, पण माफ करा. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गायच्या आधी पहिले तर सगळ्या महाराज मंडळींना साष्टांग दंडवत प्रणाम. खूप चांगली साथ दिली, खूप चांगला सपोर्ट केला. आय एम व्हेरी व्हेरी थँक्स. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेडा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज हरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे